आवडे घ्या आवडे, ताजे ताजे आवडे, आवडे घ्या आवडे. आवडे तर मस्त दिसून राहिले, डाग वगैरे काही आहेत नाही आवड्यावर. हो ना ताई, छान आवडे आहेत, घ्या घ्या. आवडे कसे आहेत? हा ताई, आवडे कसे असतील? आवडे आंबट आहेत. आता आवडे म्हटलं तर गोड राहणार आहेत का? ताजे ताजे आहेत बाकी. अरे बाबा, आवडे कसे आहेत म्हणजे किती रुपये किलो दिला असं? असं 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 विचारा ना मग ताई. हा, किती रुपये किलो दिले भाऊ आवडे म्हणून? कसे आहेत म्हणून विचारत आवडे? माहित आहेत मलाही आंबटच राहतात आवडे म्हणून. नवीन दिसून राहिला बाबा, कोणत्या गावचा आहे? हा, साईडच्या सालेटोला. असं असं साले टोल्याचा आहे का? हा, म्हटलं आता तुमच्या गावी नेऊन पहा बा, आवडे विकतात का तर. घेतला का मग? नाही नाही, आता चालू ताई, बोवणी व्हायची आहे माझी. हो का, बोवणी व्हायचीच आहे का? बोला ताई, किती किलो देऊ? बाबा आधी रेट तर सांग भाऊ, का भाव लावला तर? 80 रुपये किलो ताई, 80 रुपये. बापा बापा, काही रेट सांगून राहिला ना तू तर. 80 रुपये किलो म्हणून राहिला. नाही म्हटलं जास्त रेट नाही झाला का आवड्यांचा? नाही बा रजनी. आता दुर्गाताई, मला का माहित बापा किती रुपये किलो आहेत आवडे बाजारात? तर बाजारात जाईन तेव्हा माहित होईल. हे ना पागलच आहे. हो तर म्हणते. किती घेतात ताई ते सांगा आधी. मग कमी रेट काय शिंका? हो, जर तुम्ही 2 किलो घेणार असणार आवडे तर 70 रुपये किलो लावणार. आणि 1 किलो घेणार तर का ताई 5 रुपये कमी, 75 रुपये किलो लावणार. असं आहे नाही. अजी ताई, बोवणीच्या वेळेस आता घनघन करा नको, पटकन खडतळ बोवणी करा बापा. घेता की नाही ते सांगा, नाही तर समोर चाललो मी. हो ना, घेतो ना, म्हणूनच तर आवाज दिला ना आम्ही. मोठी घाई आहे, घाई करावं लागते का? कोणताही माल विकायला आणला तर घाई नाही करावी लागत. ताई, तर एवढा ठेलाभर आवडे आणला हो, तर विकल्या तर पाहिजेत ना. एकाच ठिकाणी एवढा वेळ थांबीन तर मग एवढा गाव आहे फिरायला, सायंकाळच होऊन जाईल मला. काय म्हणता ताई, बोला तुम्ही लवकर. मला नाही वाटत त्या ताई घेतील म्हणून. हो हो, घेते ना घेते. दुर्गाताई, तुम्ही नाही घेत का? घेतो ना, मी घेतो ना, म्हणूनच तर थांब म्हणली याला. किती मोजू मग? 2 किलो मोजू का? रेट बरोबर लावा बाबा. म्हणलं ना बाबा, नाही तर मी म्हणलं झाला हे 70 रुपये किलोच घेते का? अजी ताई, आता मी कमी केलो ना 10 रुपये. 80 रुपये किलो म्हटलं तर 70 रुपये किलो लावत आहो. नाही ना दादा, जास्त होत आहे ना. 60 रुपये किलो लावून द्या. मी 2 किलो घेते, त्या दुर्गाताई 2 किलो घेतात. नाही नाही ताई, 60 रुपये किलो कुठं? माझीच खरेदी नाही आहे. मलाच 65 रुपये किलो पडले ताई. 5 रुपये नको कमवू एका किलोवर. आणि एवढे दूर चालत चालत आलो. मग सकाळी 8 वाजेपासून निघालो आहो मी. कसं दुर्गाताई, 60 रुपये किलो नाही म्हणत आहेत? राहू दे ना, नाही म्हणतात तर बाजारावरून आणून घेऊ. नाही नाही दुर्गाताई, आता थांबवला ना, घेऊन नाही का? आणि आता बाजारात कोणाचं जाणं होते? यांच्या जवळ सांगितलं तर बरोबर आणत नाही. मागच्या वर्षी ना नुसते डागलेले आवडे आणला होता. मी घेतो आता यांच्या जवळूनच. हो, आमच्या इथं तर यांना फुरसत नाही भेटत. चल, मी घेऊन घेते. द्या बाबा, 2 किलो द्या. मग आता नाहीच म्हणून राहिले तर काही परडी गिरडी नाही आहे का निवडायसाठी? अजी ताई, निवडायची काही आवश्यकताच नाही आहे. पूर्ण चांगले चांगले आहेत आवडे. एकही आवडे असा डाग आहे का बघा तुम्हीच. हो, डाग वगैरे तर नाही दिसून राहिला. ठीक आहे, दे 2 किलो मलाही दे. हो, 140 रुपयाचे होतील. हो ना बाबा, माहित आहे ना, 70 रुपये किलो म्हणला ना. आता तेवढे तर समजते, 2 किलो 140चे होतील म्हणून. आता घरून काही नाही आणला बाबा, तुझ्याजवळ आहेत ना पिशव्या? दे त्या पिशव्यातच भरून. हो, पिशवी देतो. शांताताई, शांताताई. अरे ललिता, ये बस ललिता. बापरे बाप, असा दुखणा भरल्यासारखा लागते जीव तर. काहून शांताताई? काल अशी दिवसभर धावपळ झाली माझ्या मागे. बरोबर आहे, काल धान चोरणीची मशीन लागली होती ना. हो, मोठी धावपळ. 11:30 वाजेकडे शिदोरी नेऊन दिली वावरामध्ये. जेवण दिली त्यांना, आणि तिकडून आली. त्या कोठ्या साफ नाही झाल्या होत्या करून धान ठेवायच्या, त्या साफसूफ केली. घरीच आणला का पूर्ण धान? हो, घरी नाही तर वावरात ठेवतील धान. नाही, विकायचा असेल ना सोसायटीमध्ये द्या नाही का? हो, सोसायटीमध्ये नेला ना आज ठोकळ धान. पण तो बारीक धान खायचा. ज्या धानाचे तांदूळ करायचे आहेत ते कोठीमध्ये टाकून ठेवला. आता नेते एखाद्या दिवशी मशीनवर लावायसाठी. सकाळीच नेला, नाश्ता बिस्ता केला आणि सकाळीच नेला. तो केंद्रावर धान न्यायचा होता. हो का? काल मग 1 वाजे आली वावरातून. मग अजून 2 वाजे फोन केला की चहा बनव म्हणा. मग बनवली चहा. मग तेवढ्यात सोनू आला आपल्या कॉलेजमधून. म्हणले, आता सोनू ने भरा चहा तू वावरात. काल ना इकडून तिकडे जा, तिकडून इकडे. माझे ना असे पाय तुटल्यासारखे दुखत होते काल. हो शांताताई, होतात कामं बाबा. मशीन गिशीन लागली तर घरी ते बघावं फक्त का चिरून देतात. बाकीचं सगळं काम आपल्यालाच करावं लागते ना. पोत्यामध्ये धान भरा, तर पोते शिवा, तर मग घरी आणा. हो, तरी तर मी धान घेऊन नाही भरू लागली. मला घरचंच काम नाही सुधारला. दोघंही बापले कानं भरला. सायंकाळी मंजुळा काकूच्या वावरात गेली असेल मशीन, नाही? हो, आमच्या 4 वाजेपर्यंत झाला ना. मग नंतर त्यांच्या वावरात गेली मशीन. आमच्या घरी बोरी मागायसाठी आली होती का नाही? मी म्हणली, पुढचे बोरी देऊ बाबा, आम्हीच
तर म्हणलं शांतताईला मागितला होता. हो बोरे जास्तच लागतात ना, एका वेळेस चुरून होते तर बोरेच पाहिजे जास्त. शांतताई काही म्हणत होते का शांताराम भाऊ? कशासाठी हो? नाही म्हणजे बोरे दिला पण खाली करून नाही आणून दिला की नाही? नाही बोलले ना, काही नाही बोलले. नाही बोलले तर असतील म्हणा. आता त्यांच्या जागी आम्ही राहिला असता तर आम्ही बोलला असता. जाऊ दे ना ललिता, गेली आता, ते कालची गोष्ट होती. झाले का जेवण वगैरे झाले? हो आताच जेवण वगैरे झालं. भांडे कुंडे घासले जेवणाचे, भांडे लावतच होती रॅकमध्ये, आवाज दिले तर तो. कुठे जात होती का? इकडे आली आमच्या इथं. हो शांतताई काय करता, मी धने टाकले ना, वापलेच नाही. तुमच्या वाप्याचे धने मस्त असे बकबकून वापले. जुने होते का धने? हो जुने वगैरे होते म्हणा धने, पण शांतताई मागच्या वर्षी तर टाकले होते तर मस्त वापले होते. हो वाढवली नसशील तू. वाढवायला पाहिजेत होते त्यांना आणि मग टाकली असती. वाढले कणकणी होते तरी शांतताई, तर म्हटली थोडासे मागते तुम्हाला धने. आहेत का काही धने? मग मी खासाठी वाटल्यास घरचे धने आणून देईन. हो आहेत ना. धने टाकली ललिता तर झाकली नव्हती का? झाकलं होतं तरी ताई. हो झाकावं लागते ना, तेव्हा बापतात चांगले. माझ्या बापा तर झाकलाच आहे, मी खोलायलाही नाही गेले. बाबा शांतताई बापा तर खोलला दिसला. हो का? मग हे कुंतानं काढलं नसेल बापा, धने वापले म्हणलं नसेल ना, काढून ठेवलं असेल. मम्मी मम्मी काय झालं सोनं? मम्मी आवडे आले आहेत गावामध्ये विकायला, घेते का? का म्हणते आवडे आले आहेत? हो ना मम्मी. कोणाकडे दिसले तर तुला आवडे? मम्मी घे ना आवडे, घे ना. आवरखट्टी बनवून देशील? हो बनवून देईन, पण कोणाकडे आहेत म्हणतो? बोलवून आणू का मम्मी इकडे? जा बोलवशील जा. चांगली होते घरी बनवला आवरखट्टे तर. हो मम्मी बोलवतो मी. ललिता तू नाही घेत का आवडे? घेऊन का करू बाबा आवडे, पोराबारा घरी राहिले तर खातात. मी तर नाही खात बाबा, एक आवडा नाही खाऊ शकत. खाल्ले की दाताला असं आंबट लागते, नाही कणकणे येतात. असे कच्चे खायसाठी नाही, आवरखट्टी वगैरे करून ठेव ना. आवरखट्टी बनव मस्त, मग जेवण झाल्यानंतर सुपारी सारखं खायचे. चांगलं आहे ना, त्याच्यानं आपलं पाचनतंत्र चांगलं राहते. सुपारी सपारी नाही खायचा, आली आठवण तर तेच आवरखट्टीच खाऊन टाकायचे 2 गडे. हो का? पण शांतताई मला तर बनवताही नाही येत, कसे बनवतात तर सांगाल का तुम्ही? मग तसे घेते मी 1 किलो, जास्त नाही घेत. सांगीन पण 1 किलो नका होते. वाढून ते थोडासाच होतात आवरखट्ट्या. कमसे कम 2 तरी किलो घे. हो पण तेवढ्या मोठ्या 2 किलोच्या आवरखट्ट्या कोण खाईल शांतताई? कोण खाईल म्हणते ललिता, बघशील तूच खाशील. रोज खाशील तू जेवण झाला की. चांगली आहे, आपल्या शरीराला फायद्याची आहे ना ते. आवडा खाणे चांगला आहे. आवडे घ्या आवडे, ताजे ताजे आवडे. ललिता चल, आवडेवाला आला वाटते, मग देतो धने मी काढून. चला बापा आता म्हणता तर घेऊन टाकते. इथंच थांबा जी, इथंच थांबा, मी बोलवतो माझ्या मम्मीला. हो मम्मी मम्मी आला ना आवड्यावाला. हो जात आहे मी. सोनू एक काम कर ना, जा बरं कोणत्या मावशीच्या इथं. कोणत्या मावशीला म्हणा आवडेवाला आलाय तर घेते का म्हणा, जा बोलवून आण पटकन. नाही तर मग म्हणेल मला ताई सांगितली नाही म्हणून. हो मम्मी मी सांगून येतो. आवड्याची मस्त वास येत आहे ताई, ताजे ताजे आवडे दिसून राहिले. हो जी काकू, ताजे ताजे आवडे आहेत, एक डाग नाही आहे आवड्याला, एकदम फ्रेश माल आहे. हो दिसत आहे, छान आहेत आवडे. समोरच्या मोडीमधून पलटवत होतो, त्या गल्लीमध्ये घुसत होतो तर तुमच्या इथले बापून आवाज मारला, माझी मम्मी बोलवते म्हणून इकडे आलो मग आधी. हो आला तो सांगत तर मी म्हणलं जा बोलवून आण. बघू म्हटलं कसे आहेत काय आहेत आवडे. तर बघायची काही आवश्यकताच नाही आहे काकू, 1 नंबर आवडे आहेत. हो दादा आवडे चांगले आहेत, दिसतच आहेत. मग किती घेता काकू आवडे? बाबा आधी रेट वगैरे तर सांग, किती रुपये किलो दिला? आता का काकू तुमच्यासोबत जास्त घ्यायचे आहेत का? आता तुमच्या गावामध्ये मी 70 रुपये किलोच्या भावाने दिलो आवडे. 80 सांगितलं पण कोणीच 80 रुपये किलो घेतला नाही, 70च्या भावाने दिलो. आता तुम्हाला का 80 रुपये सांगू का? असं का 60 रुपये किलो दिला आणि मला 70 सांगत आहे? नाही काकू, कोणालाही विचारून घ्या, घेतला ना तुमच्या गावातही घेतला, 5-6 जणांच्या घरी घेतला आवडे, कशाला खोटं बोलू मी? दुकानदार तसेच म्हणतात, कोणत्याच दुकानामध्ये जा, दुकानदार बरोबर रेट सांगतच नाही. 50 रुपये किलो राहतील आणि 70 ना 80 रुपये किलो सांगतात. नाही काकू, तसं मी नाही करत. अरे बाबा तुझी गोष्ट नाही करत, सगळेच दुकानदार तसेच आहेत म्हणतो. आता मला सांग, आता 70 रुपये किलो म्हणून राहिला, मग कोणाला 60 रुपये किलो देशील तर कोणाला 50 रुपये किलो देशील आणि कोणाला 80 रुपये किलो दिला असशील. नाही काकू, असं कसं? आता तुमच्या गावामध्ये 70 रुपये किलोच्या भावाने मी दिलो 5-6 घरी. तुम्हाला सांगितलं ना मी की 80 रुपये किलो म्हटलं म्हणून, पण 70च्या भावाने दिलं म्हणून तेही म्हणत होते की 60 रुपये किलो लावा, कोणी 50 रुपये किलो म्हणत होते. मी म्हणलं बाई घ्यायचं असेल तर घ्या, माझे आवडे ताजे आहेत म्हटलं, 8 दिवसही राहू शकते, 8 दिवस विकीन म्हटलं, पण मी 60 रुपये किलो न 50 रुपये किलो विकत नाही म्हटलं. 1-2घांना नाही दिलो ना मी, 60 रुपये म्हणत होते तर 65 रुपये म्हणत होते, 65 रुपये किलो घ्यायला तयार झाले होते.
पण नाही म्हटलं, मी म्हटलं नाही, तुमच्या गावामध्ये मी 70 रुपये किलो आवळे दिलो तर 70 रुपयेच किलो विकीन म्हटलं. हां, माझा सिजनेबल धंदा राहते काकू. मग नंतर तुमच्या गावात आलो तर मला कोणी बोलले नाही पाहिजेत, असा आहो मी. आता मी तुम्हाला 60 रुपये किलो देईन, तिकडे 70 रुपये किलो विकलो. हां, माहीत होते ना, माहीत नाही होत का? मग माझी हिंमत होईल का नंतर तुमच्या गावामध्ये यायची? अगं आवड्यावाला भाऊ, असे लोक किती पाहिली मी. नाही हो शांताबाई, मागेच तो साडीवाला आला होता, साडी विकणारा. हां, आणि मग तेच साडी 400 रुपयाला दिला आणि तेच साडी कोणाकोणाला 600 रुपयाला दिला. आता तो साडीवाला करू शकते तसा काम, मी नाही करत. आता पण मी ज्या ज्या गावात जातो त्यांना माहीत आहे की ह्या भाऊचा रेट सारखाच राहते म्हणून. आणि माझी ज्या रेटनं बोवणी झाली तोच रेट मी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत ठेवतो. काकू, मी बाजारातही दुकान लावेन ना, बाजारातही मी तोच रेट ठेवतो. करतात कोणी कोणी रेट कमी सायंकाळ झाला का, पण मी नाही करत काकू. चांगलं आहे भाऊ मग तुमच्या काम. हो शांताताई, असेच सांगतात ना तुम्ही ना, यांच्या बोलण्यामध्ये येऊन जाता बाबा. अजी काकू, मी बनवत वगैरे नाही काही. तुम्हाला नाही घ्यायचा असेल तर काही हरकत नाही, मी नाराज नाही होत. आता त्या पोट्ट्यानं आवाज मारला म्हणून इकडे आलो मी, नाही तर दुसऱ्या गल्लीमध्ये जात होतो. नाही नाही, घ्यायचे आहेत म्हणूनच आवाज दिला आम्ही. पण मी काय म्हणते दादा, 4 किलो घ्यायचे आहेत मला आणि ह्या ललिताला 2 किलो, 6 किलो घ्यायचे आहेत आम्हाला. तर काही कमी नाही का? नाही नाही काकू, केलो ना मी 10 रुपये कमी किलो. 80 रुपये रेट होता आधी माझा, पण मी 10 रुपये कमी किलो, 70 रुपये किलो आवळे देत आहो. तुम्ही 6 किलो का 10 किलो घ्या, 15 किलो घ्या, मी 70 रुपयेच किलो लावणार. हो, मग मी 1 किलो घेतो बापा. हा, आणि बघा काकू, 1 किलो घ्यायला आवडे तुम्ही तर 75 रुपये, 75 रुपयाचे होतील. जे 2 किलो पासून तिकडे वरती घेतील त्यांच्यासाठी आहे 70 रुपये किलो. नाही नाही, आता बोलताच दिसून राहिला बाबा दुकानदार. अहो ललिता, घे ना 2 किलो. का मागे पुढे पाहिजे तर माहित नाही. 1 किलो मध्ये थोडासे चावडे बसतात, वजन राहतात ना, मग त्यांचे बिया निघतात, अजून बियांचंच वजन पावक निघते. ताई, घेतली का तू आवडे? नाही हो, नाही घ्यायची. अहो आता भाव टावच करत आहो. हो का, किती रुपये किलो म्हणून राहिले? 70 रुपये किलो म्हणून राहिले. 70 रुपये किलो का? आवडे तर चांगले आहेत ताई, मस्त आहेत, ताजे ताजे आहेत, डागही नाही आहेत. अहो तर महाग नाही होत का? ताजे तर आहेत, डागही नाही आहेत, पण महाग होतात ना 70 रुपये किलो. अजी काकू, डाग असले ना तर ते कमी रेटमध्ये मिळतात आवडे. बाजारामध्ये 50 रुपये किलो आहेत, 60 रुपये किलो आहेत. तर ते आवडे बघून घ्या जाऊन तुम्ही. तुम्हाला नाही घ्यायचे आहे तर नका घेऊ, पण जे घेतात त्यांना तर घेऊ द्या. आवडेवाला तर संकेत दिसून राहिला बाबा. का बापा, कोणते कोणते गिराईक ना एवढे डोकं खातात. ललिता ताई बरोबर म्हणून राहिले आवडेवाले भाऊ. आहेत 50 रुपये 60 रुपये किलो आहेत बाजारात आवडे. हे आमच्या इथं सांगत होते, पण म्हणतात डाग होते म्हणून आणलं नाही म्हणतात. बघा म्हटलो ना मी, बाशी डागवाले ते आहेत बाजारामध्ये 50-60 रुपये किलो आवडे. हे आवडे बघा, ताजे ताजे आवडे आहेत. घेताय का ताई तू? हो घेतो ना, घेतो. तू नाही घेत का? घेतो ना ताई, चांगले आवडे आहेत, घेतो, मी पण घेतो. अहो मंजुळा काकू, इकडे इकडे. का झालं हो शांता, कशाला आवाज दिली? आवडे घ्या म्हटलं काकू, आवडे. नाही घेत आवडे. आवडे घेऊन का करू बापा? काकू आवडे घेऊन का करू म्हणता? खाल, आवड खट्टी बनवाल, लोणचं बनवाल आवड्याचा. कोणाला वेळ आहे एवढ्या लोणचं आवड्याचं बनवायचे, आवड खट्टी बनवायची? अजी काकू, सेहतसाठी चांगला आहे ना आवडा. केस नाही गळत आवड्या खाल्ल्याने, त्वचा चांगली राहते आवडे खात राहिला तर. विटॅमिन सी भरपूर मिळते आवड्याने आपल्याला. ऍसिडिटी पण नाही होत आवडा खाल्ला तर. भरपूर फायदे आहेत आवड्याचे काकू, घ्या आवडे घ्या. आता भाऊ मी चाललो वावरात, तिकडे आमच्या घराकडे जाशील, घेते का तर लक्ष्मी घेईल. अजी काकू, आता मी नवीन आहो ह्या गावामध्ये, आता तुमच्या घर कोणाकडे आहे तर मला का माहित बापा. घेऊन घ्या ना काकू, इथंच आता आले तर. काकू घेऊन घ्या ना, घेऊन घ्या आणि घरी नेऊन ठेवून द्या, बनवेल ना लक्ष्मी. तशी हलकायची आहे लक्ष्मी. अहो बापा, बनवते का? नाही बनवत, नाही तर म्हणाल फालतूच आणलं माझ्या सासून घेऊन. मम्मी घेतली का आवडे? नाही नाही, घेता ना बेटा, घेता. अरे सोनू, हे आवडेवाल्याला आमच्या घराकडे नेशील बरं? काकू, मी आता कॉलेजला चाललो, माझी वेळ झाली. सोनू, कुठं होता तू आतापर्यंत? तुला कोणत्याला सांगायला जा म्हणली आवडे घेते का तर, कोणता आली पण तू आला नाही. मम्मी, मी दुकानामध्ये गेलो होतो ना, पेन घ्यायचा होता मला, तर दुकानामध्ये गेलो होतो. काकू, वहिनी विचारत होते मला आवडेवाला आहे का म्हणून, तिकडे आवाज आला म्हणत होते. हो का म्हणे, घेईन म्हणे का? हो, पाठवाल म्हणे घराकडे. बघा बरं काकू, ते बनवेल लक्ष्मी, ते हौशी आहे पोरगी. घेऊन टाका ना काकू, 2 किलो घेऊन टाका आवडे. मम्मी, मी चाललो कॉलेजला. हो ठीक आहे, जा. अरे सोनू, तसं आवडा नाही घ्यायचा. मम्मी, एक घेतो ना. अजी काकाजी, एक आवडा घेऊ का? हो घे, काही नाही होत, घे एक आवडा घे. बोला काकू, किती किलो घेता तुम्ही? दादा 4 किलो मोज. हा ठीक आहे काकू. अजून कोणाकोणाला पाहिजेत आवडे? मला इथे बाबा 2 किलो देऊन दे, आता घेऊन घेतो.
पण शांताताई मी पैसे नाही आणले, पैसे द्याल? हो देईन ना ललिता पैसे, का नाही देत म्हटले का? घे ना. शांता मलाही देशील का तर पैसे? मी आता वावरात जात होती बाबा, आता घ्या घ्या म्हणून राहिलं तर घेऊन घेतो म्हणलं. हो ना काकू, देईन ना तुमचेही पैसे देईन. झाला? किती किलो घेता काकू आवडे? मी 2 किलो घेतो बाबा. आणि कोणता तू किती किलो घेताय? मी 2 किलो घेतो ताई. तू आणली की नाही पैसे, का देऊ तुझे पैसे? नाही ताई, मी आणले ना पैसे. ललिता नेशील का मग आवडे तू? लक्ष्मीजवळ देऊन देशील? आता घरी नाही जात मी, वावरात जात होते. हो ठीक आहे ना तर काकू, देऊन देईन. ठीक आहे, तुमच्यासाठी 4 किलो, मग बाकी 2 किलो. ठीक आहे, आता मोजून देतो. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता आम्ही आवडे घेत आहोत. गावात आला विकायला आवडेवाला, आता घेत आहोत आता. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी आर्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.